मॉर्निंग गाईज. आता जस्ट उठलोय मी. आज रविवार आहे आणि आज एकादशी पण आहे. तर आज स्पेशल काही प्लॅन केलं नाही आम्ही, पण विचार करतो आम्ही आज की काय म्हणजे जाऊ आज एकादशी निमित्त. आणि अजून विचार अजून काही एवढं हे नाही. आज खरं तर प्लॅन करणारच आम्ही की आज मोमोज करू किंवा काय करू, पण नेमकं एकादशी आले मग आम्ही ते नंतर प्लॅन करू, नंतर कधी प्लॅन करू. ओके. आणि मेन म्हणजे आज एकादशी जी आहे, तर आज तुम्ही भगवंतांच्या क्लोज राहायचा प्रयत्न करा, स्पिरिच्युअल राहा. नाम जप करा तुम्ही आणि मंदिरात जा, भगवंताचं दर्शन घ्या आणि स्पिरिच्युअली क्लोज राहायचा प्रयत्न करा, भगवंतांच्या क्लोज राहायचा प्रयत्न करा. एकादशी आहे आज तर, ठीक आहे. तर आज आम्ही तेच करू आणि आज काय स्पेशल असेल ते तुम्हाला दाखवतो मी, ठीक आहे गाईज. बघा बघा आता पुढे काय होतं, ठीक आहे. सो गाईज, आता माझी अंघोळ झालेली आहे आणि मी आता रेडी पण झालेलो आहे आणि मी आज वैष्णव तिलक लावला ते बघू शकता. खरं तर मला वैष्णव तिलक लावायला खूप आवडतो. मी आधी कॉलेजमध्ये जेव्हा होतो तेव्हा रोज लावायचो, पण जर जॉब लागल्यामुळे जॉब ठिकाणी लावता येत नाही, तर त्यामुळे मी बंद बंद झालं लावायचं. पण आता असं वाटतं की एकादशी आहे आज आणि आज सुट्टी पण आहे, पण तर मग किमान आजपासून जेव्हा जेव्हा सुट्टी भेटेल त्या दिवशी किंवा कामावरनं घरी आल्यानंतर त्या टायमाला वैष्णव तिलक लावायचं असं वाटतं मला. लावायला पाहिजे. मग मी स्टार्ट करणार हे लावायचं. मला फक्त डेकोरेशन म्हणा, सॉरी डेकोरेशन ब्युटीसाठी करायचंच नाही, पण एक आयडेंटिटी असते एका वैष्णवाची, तर मग हे लावायला हवं असं मला वाटतं. आणि एकादशी आहे तर मग नक्की लावायला हवं. त्याने कसं होतं, समोरच्या व्यक्तीचं आपल्याला त्याला पण भगवंताचं स्मरण होतं, ठीक आहे. त्यामुळे वैष्णव तिलक लावायला हवं असं मला वाटतं. तर मग बघू आता मी भगवंताचा शृंगार करतो, तुम्हाला शृंगार पण दाखवतो आपला एकादशी स्पेशल. तर बघत व्हिडिओ, ठीक आहे. हा गायचं तुम्हाला एक अपडेट द्यायचं राहून गेलं माझं. मी सकाळी जस्ट बाहेर गेलो तर फक्त माझ्या सांगतो की आमच्याकडे ब्रह्मकमळचं प्लांट आहे आणि आमच्याकडे बरेच प्लांट्स आहे. तर ते ब्रह्मकमळच्या प्लांटला मी सकाळी गेलो तर बघितलं की त्याला 4 कळ्या आलेल्या आहे. तो तुम्हाला दाखवतो मी बघा आहे तिथं, ठीक आहे. थांबा. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी ब्रह्मकमळच्या कळ्या. बघा गोष्ट, ही पहिली कळी आहे, ही दुसरी कळी आहे इकडे, ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरी कळी कुठे गायब झाली? हा हे बघा, ही तिसरी कळी आहे इकडे, ही तिसरी कळी आणि ही चौथी कळी आहे. असे 4 कळ्या आहे. तर तुम्ही बघू शकता तुम्ही, ठीक आहे. तर ते आता लवकर समजतील 4-5 दिवसांमध्ये असं मला वाटतं. आधी 7-8 कळ्या होत्या, पण माहित नाही बाकीच्या कळ्या गळून गळून पडून गेल्या खाली, तर तुम्हाला हेच कळ्या आहे. तर बघू आता 7-8 दिवसात किंवा 4-5 दिवसात समजतील त्या, ते पण तुम्हाला दाखवू मग, ठीक आहे गाईस. तर बघा ते व्हिडिओ. सो मित्रांनो, आता भगवंताचा शृंगार पण झालेला आहे आणि आज खूप टाइम होऊन गेला शृंगारला. कुठे 12 वाजून गेले. मी 10:30ला स्टार्ट केलं होतं भगवंतांचं पूजा शृंगार करायचं आणि ते करता करता आता 12:30 वाजून गेले, पावणे 1 वाजले. तुम्हाला दाखवतो भगवंताचा शृंगार मी आज एकादशी निमित्त, ठीक आहे. तर बघा तुम्हाला दाखवतो मी, ठीक आहे. तुम्ही बघू शकता भगवंताचा शृंगार आज मी पिंक आणि ब्ल्यू थीम मध्ये केलेला आहे. आणि तुम्हाला कसं वाटतं सांगा शृंगार? तुम्हाला क्लोज दर्शन दाखवतो मी. राधाराणी. सो हा होता आता शृंगार भगवंतांचा. आता बघू पुढे आता अजून काय अपडेट्स झाले तर सांगतो मी तुम्हाला, ठीक आहे. व्हिडिओ बघत राहायच. सो मित्रांनो, आमचं बघा आता आवरून झालेलं आहे. आता आम्ही जेवण करतो आणि जेवण करून आम्ही जाणार आहेत MG रोडला शॉपिंगला. आम्हाला शॉपिंग म्हणजे खूप काही नाही, मला फोनसाठी प्रॉपर ते सक्षम तर हे स्टिकर घ्यायचे आणि फोनसाठी ते 2-3 ॲक्सेसरीज घ्यायचे, फोनचा कवर घ्यायचा आहे आणि फोन स्टँड घ्यायचा. तर आम्ही तिकडे जाऊ आणि बघू तिकडे काय असेल तुम्हाला दाखवतो मी, ठीक आहे. तर व्हिडिओ बघत राहायचं, ठीक आहे. सो मित्रांनो, आमची शॉपिंग झाली आता आणि आम्ही आता तुळजाभवानी माताच्या मंदिरात आलो आहे. इकडे आरकेवर हे खूप सुंदर मंदिर आहे आणि आता आषाढच पण सुरू आहे, मग त्यामुळे त्या निमित्ताने आम्ही आलो इकडे आणि खूप सुंदर मूर्ती आहे इकडची. तर मित्रांनो, आम्ही आता इकडे आलो समर्थ सेंटरला, इकडे पुस्तकायला सोहम पण आलेला आमच्यासोबत. तर आम्ही जातो माझ्या, ठीक आहे. चला आम्ही तर बसलो त्याच्यामुळे जागा भेटली बसायला. शेवटी खूप गर्दी आहे इकडे, इकडे
गर्दी पूर्ण बंद आहे. आज संडे आणि एकादशी आहे आणि हे समर ज्यूस सेंटर जे आहे नाशिकचं बेस्ट ज्यूस आहे इकडे भेटतं. बेस्ट पायनॅपल ज्यूस इथे भेटतं. त्या संडेची खूप गर्दी आहे, प्रचंड गर्दी आहे. तर आम्ही इथे आलो, तुम्हाला दाखवतो आमचे ज्यूस पायनॅपल ज्यूस. ते बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो, पायनॅपल ज्यूस आमचे आलेले आहे. मम्मी पण आहे सोम सोबत, सोम पण आहे. सोम टेस्ट कर एकदा चल. कसं आहे कसं आहे मी पण एक टेस्ट करून बघतो. ठीक आहे. मस्त आहे आणि एकच सेंटर आहे आणि छान ज्यूस भेटलं. मला ऑथेंटिक पायनॅपल ज्यूस हवा असेल तर नाशिकमध्ये हा एक बेस्ट स्पॉट होता इकडे. ठीक आहे. आम्ही तिथून एन्जॉय करतो आणि मग घरी सामानही घेतलंय की कोणतरी ऍक्सरसाइज घेतलं हे तुम्हाला दाखवेन मी. आपण भेटू. मित्रांनो आम्ही तर गंगेवर आलो. तुम्ही बघू शकतो गंगेचं पाणी तर कमी झाले पातळी बऱ्यापैकी. तर आधी खूप जास्त होती. हे बघा. ठीक आहे. सो म्हणजे हे मम्मी पण इथे आहे आलेले. बघा आता पाण्याची पातळी खरंच कमी झाली ना आता. त्याच्या आधी पूर्ण तो दुधंडा मारुती आहे ना त्याच्या वरपर्यंत पाणी होतं आधी. हा पूल जो वरती दिसतोय बघू शकतो माझ्या मागे पुढे, हा पूर्ण अक्षरशः हा पूल पुढं होतं पाण्याखाली. म्हणजे एवढं पाणी होतं. आता त्याला आता बऱ्यापैकी आता एखाद महिना झाला असेल, 15 दिवस झाले असेल. आता कमी झाले पाणी खूप बऱ्यापैकी बघू शकतो आता. सो मित्रांनो आज सकाळी ज्या कामासाठी मी निघालो होतो बाहेर तुम्हाला सगळं दाखवलं, पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची विसरलो मी. ती म्हणजे की जे काम करण्यासाठी बाहेर निघालो तुम्ही घराच्या ते काम नेमकं झालंच नाही. म्हणजे आठवड्याभरापासून मला डोक्यात होतं की मला फोनसाठी कवर घ्यायचं, चांगलं कवर घ्यायचंय. आणि ते कवर मी गेलो मार्केटमध्ये खूप ठिकाणी शोधलं. MG रोड पूर्ण MG रोडचे मार्केट शोधलं, मला कुठेही नाही भेटलं कवर ते. आणि झालं काय की जिथे मला भेटलं तर नेमकं सीन असा झाला की मी खूप दुकानं बघितले, मला तिकडे कवर नाही भेटलं. ठीक आहे. तर मग मी एका दुकानात मला लेन्सचं पण प्रोटेक्शन करायचे ते, मग त्यासाठी लेन्सचं प्रोटेक्शन लावून घेतलं मी. ठीक आहे. लेन्सचे कवर आणि फोनला स्क्रीन गार्ड बसून घेतलं. ठीक आहे. त्याच्यानंतर खूप दुकानं शोधलं, कुठेच अवेलेबल नव्हतं या फोन Oppo Reno 16Cचं बॅक कवर. तर ते आलं. मग नंतर थोडं पुढे गेल्यानंतर अजून मला 1-2 दुकान सापडलं, पण तिकडे असंच झालं की ते कवर माझ्या फोनला बसत नव्हतं लेन्समुळे. तर तेव्हा मला एवढं झालं की यार लेन्स का बसवली, लेन्स उगाच बसवली असं. पण नंतर ठीक आहे लेन्स बसवायला हवी होती प्रोटेक्शनसाठी. ठीक आहे. पण तिकडे मला पूर्ण मार्केट शोधलं, मला नाही भेटलं कवर. मला वाटलं की ठीक आहे ओपन कॅमेरा कटआउट वाला बघू आपण, तर तेही कवर नाही भेटलं मला कुठे. आणि जे काम त्यासाठी मी निघालो होतो 1 वाजता निघालो तुम्ही, पण घरी 3-3:30-4 वाजता आम्ही घरी आलो. पूर्ण दिवस वाया गेला याच्यामुळे. जे काम हवं ते झालंच नाही नेमकं असं आता. तर बघू आता आपण मी आता ऑनलाईनच ट्राय करेन भेटतं की नाही आता याच्यावरनं. ठीक आहे. ऑनलाईन Amazon फ्लिपकार्ट वरती ट्राय करेन शोधण्याचं. भेटलं तर चांगलंच आहे. ठीक आहे. तर मग दाखवेन तसे तुम्हाला दाखवेन मी कवर घेतो. ठीक आहे. सो मित्रांनो आता जेवण झाले आमचं. आता आम्ही चक्रात आलोय बाहेर. तर आता जाऊ थोडं चक्कर मारू बाहेर आता आणि जाऊ थोडा निघालो आता. झोपून जाऊन एवढं भाव होता आजचा. आणि आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब करून घ्या, कारण आम्ही हा ब्लॉग पुढे आणत राहू आता. तर मग नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. ठीक आहे. बाय.